हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। वाव, हे बघा आपली ही लाल भोपळ्याची खीर इतकी मस्त टेस्टी आणि स्वादिष्ट झालेली आहे। करून बघा, बनवायला अगदी सोपी आहे, झटपट होणारी आहे। कोणी पाहुणे येणार असतील तर ही आपण अशी नवीन प्रकारची खीर आपण बनवू शकतो किंवा सणावारासाठी सुद्धा बनवू शकतो किंवा डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो। चला तर मग बघूया अशी स्वादिष्ट लाल भोपळ्याची खीर कशी बनवायची आहे ते। आज आपण अगदी हेल्दी आणि स्वादिष्ट लाल भोपळ्याची खीर बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी 250 ग्राम हा लाल भोपळा घेतला आहे, अगदी ताजा आहे आणि मी हा स्वच्छ करून घेतला आहे। वरच्या ते बिया वगैरे सगळं काढलंय आणि त्याची सालं पण काढून घेतलेली आहे। आता हा आपण किसून घेऊया। आपण हे बघा, भोपळा अगदी छान बारीक किसणीने किसून घेतलेला आहे। पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे। थोडेसे आपण हे ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडेसे परतून घेऊया। थोडे परतून घेऊया। आपले ड्रायफ्रूट आता झालेले आहेत, हे काढून घेऊया आणि ह्याच पॅनमध्ये आपण जो आपण लाल भोपळा किसून घेतलेला आहे तो थोडासा आपण वाफवून घ्यायचा आहे। लाल भोपळा आपण घालूया। भोपळा घातला आहे, आता हा वाफवून घेऊया। 2 मिनिटं झाकण ठेवूया। आपला भोपळा आता छान शिजला आहे। लाल भोपळा शिजायला काही वेळ लागत नाही, तो पटकन शिजतो। आता ह्याच्यामध्ये आपण दूध घालूया। मी गरम करून घेतलेलं आहे दूध। अर्धा लिटरला थोडं कमी दूध घालणार आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया। आता हे आपण 5 ते 7 मिनिटं आटवून घेऊया, म्हणजे छान घट्ट अशी खीर होईल आपली। आपलं दूध आता चांगलं आटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालूया। मी अर्धा वाटीला थोडी कमी साखर घातलेली आहे। जर आपल्याला जास्त पाहिजे असेल गोड तर आपण थोडं जास्त साखर घालू शकता। आता ही आपण साखर थोडी विरघळून घेऊया। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालूया, त्याच्याने छान अगदी सुगंध येईल आणि आपली खीर अगदी टेस्टी लागेल। ही खूप पौष्टिक आहे अगदी खीर, कारण का लाल भोपळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह आहे आणि खूप छान स्वादिष्ट अशी लागते आणि त्याचा रंग पण कसा छान येतो बघा अगदी। आणि मी थोडंसं केसर पण घातलेलं आहे ह्याच्यामध्ये। आता ही साखर जरा 1 मिनिटं विरघळून घेऊया आणि थोडे ड्रायफ्रूट्स आपण नंतर वरतून गार्निशिंगसाठी घालूया। मिक्स करूया। आपली खीर आता झालेली आहे, विस्तव बंद करूया आणि सर्व करूया। ही बघा, आपली ही किती मस्त झालेली आहे खीर। अगदी चविष्ट लागते, अगदी आरोग्यासाठी पण अगदी चांगली आहे। बनवायला पण अगदी झटपट आहे आणि सगळेजण अगदी आवडीने खातील। आता ह्याला वरतून आपण थोडं ड्रायफ्रूट्सनी गार्निश करूया आणि आता खीर आपली सर्व करण्यासाठी रेडी आहे। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया। धन्यवाद।